शॉर्टेज झाल्यामुळे तर महागाई वाढणारच ना. सामान्य माणसाला अवघडच आहे ना तो. सरकार की भी इतना ज्यादा गलती नहीं है, फिर भी महंगाई बहुत ज्यादा है. सरकार को कुछ इस पे करना चाहिए. हाँ होएगा ना, 60 रुपया बढ़ गया तो तकलीफ होएगा ना, बढ़ गया तो महंगाई तो पहले से बहुत ही, अभी तो और हो जाएगा. तो हमारा भी धंधा पानी पूरा डाउन चल रहा है. आणि आता इन्कम कमी आहे आता सध्या तरी, धंदा पण कमी पडलेला आता. तो 60 बोलेगा तो 950 तो कितना हो गया, 1000 रुपया. पहले से ही महंगाई बहुत ज्यादा है देश के ऊपर. थोड़ा सा सरकार को सोच समझ के लेना चाहिए. गरीब आदमी है तो कैसा खरीदेगा, वो तो बढ़ेगा तो खरीदना ही पड़ेगा ना खाने के लिए. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे याचा फटका आता थेट भारतीयांना बसताना दिसतोय. एकूणच पाहायला गेलं तर घरगुती गॅस सिलेंडर असो किंवा व्यावसायिक गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल यांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. आज सकाळीच घरगुती गॅस सिलेंडर यांच्या दरामध्ये 60 रुपयांनी वाढ झाली आहे, तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 115 रुपयांनी वाढ झाली आहे. एकूणच आज आपण पेट्रोल पंपावर आहोत आणि आपण इकडच्या आज सामान्य नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. एकूणच या सगळ्या युद्धाचा परिणाम थेट भारतीयांना कसा बसतोय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. ह्या वॉरमुळे आणि आता आखाती देशांवरील जे संकट सुरू आहे, युद्ध सुरू आहे, त्यामुळे हे दर वाढत आहेत. एकूणच जनसामान्यांच्या जीवनावर याचा काय परिणाम? जनसामान्य जीवनावर असा परिणाम होईल की महागाई आता आणखी वाढलेली जाते आणि आणखी ती डबल होईल एखाद्या वेळेस. हो, आणि मग सामान्य जनताचे तर हालच होणार आहेत. ते जेवढ्याच लवकर करता येईल त्या लोकांना की युद्ध कसं शांत करता येईल आणि आपलं सुरळीत जीवन कसं जगता येईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हाँ होएगा ना, 60 रुपया बढ़ गया तो तकलीफ होएगा ना, बढ़ गया तो. सीएनजी के भी प्राइस हाई. हाँ तो उसको भी तकलीफ ही होएगा. अभी तो दाम बढ़ेगा नहीं, उसका कमी होना चाहिए ना. अभी बढ़ रहा है तो तकलीफ ही होगा ना, रिक्शा वाले को, 4 व्हीलर वाले को, सबको तकलीफ होएगा. यहाँ लड़ाई हो रहा है तो सरकार इस पे क्या कर सकती है. सरकार की भी इतना ज्यादा गलती नहीं है, फिर भी महंगाई बहुत ज्यादा है. सरकार को कुछ इस पे करना चाहिए. ये वॉर का इम्पैक्ट हमें इंडिया में भी देखने को मिल रहा है. उसके रेट्स बढ़ गए, ऑयल भी बढ़ने वाला है. मैडम अभी क्या कर सकते हैं हम लोग, आप लोग कुछ भी नहीं कर सकते हैं. जो होगा वो तो झेलना ही पड़ेगा, लेकिन सरकार को उसको समझ के लेना चाहिए. महंगाई के ऊपर अपने जैसे पहले से ही महंगाई बहुत ज्यादा है देश के ऊपर. थोड़ा सा सरकार को उसको समझ के लेना चाहिए. हमारे जैसे मध्यम वर्ग के गरीब वर्ग है, क्या करेंगे वो पैसे, उनको जीने खाने के लिए तो बहुत महंगाई में कैसे जिए खाए. महागाई वाढणारच आहे ना सरकारमुळे. महागाई वाढेल, तेलाचे पण दर वाढण्याची शक्यता वाढले आहे. का म्हणजे आता वाढ, घरगुती इम्पॅक्ट होणार आहे. गॅस वाढले, वाढणार. काय वाटतं यावर, काय केलं? काय तर सामान्य माणसाला अवघडच आहे ना तो. रोजचा खर्च परवडेल का यामुळे? रोजचा नाही परवडणार ना, महागाई वाढल्यामुळे नाही परवडणार. महागाईचं असं झळ बसतीये का? फरक शेवटी शकताना नाही होणार. महागाईचा घरी काय इम्पॅक्ट? खर्च, राशन पाणी सगळंच महाग, सगळंच महाग होणार की. हा बरोबर आहे, बजेटवर परिणाम होणार की बजेटवर पर्यंत. अभी क्या बोलेगा, अभी जो वार हो रहा है तो उसके लिए तो नहीं होना चाहिए. अभी उसके लिए सब पे असर हो रहा है, पूरे देश में असर हो रहा है. अभी एक्चुअली बोलेगा तो इधर भी तो महंगाई तो पहले से बहुत ही, अभी तो और हो जाएगा. तो हमारा भी धंधा पानी पूरा डाउन चल रहा है. तो अभी क्या कर सकते हो, उसको तो कोई इलाज नहीं है. अभी उसमें ऐसा है कि गवर्नमेंट भी कुछ नहीं कर सकती. गवर्नमेंट भी हाथ उठा देगी, बोलेगी जब उधर वॉर हो रहा है तो इधर तो महंगाई तो बढ़ेगा. अभी उधर से तेल आता है ना अपने को, किधर से आता है, उधर से तेल आता है. गैस भी उधर से ही आता है क्या ये? घरगुती गॅसचे आजच सकाळी रेट हे 60 रुपयांनी वाढलेत. काय सांग? ते तर आता महागाई वाढणार म्हणजे तिथे शॉर्टेज झाल्यामुळे तर महागाई वाढणारच ना. आता तिकडे युद्ध जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आता महागाई अशी महागाई दिवसेंदिवस वाढत राहणार. काय सरकारकडे काय? संकल्पना ही सांगणार की आता त्या लोकांनी जेवढ्या लवकरच आटपता येईल तेवढ्या लवकर करून आपलं जनजीवन कसं सुरळीत चालेल याबद्दल लक्ष केलं पाहिजे त्या लोकांनी, खास करून.
नॉर्मल जे आपलं घरगुती जे तेल म्हणा किंवा बाकीचं रेशन सुद्धा हे देखील पुढे वाढण्याची शक्यता आहे. ती घरगुती गोष्टींवर कसा इम्पॅक्ट होईल? त्याचा तो भरपूरच परिणाम होईल. घरातले आपला जो नेहमीचा खर्च ते दुपटीनं आपला तो खर्च वाढणार ना, असं होईल ना मग. आणि आता इन्कम कमी आहे आता सध्या तरी, धंदा पण कमी पडलेला आता त्या हिशोबाने. त्याच्यामुळे आता खर्चाकडे जास्त हे वाढणारच आपला. पढ़ने वाला है तो उसमें भी तकलीफ ही होगा. अभी गरीब आदमी है तो कैसा खरीदेगा, वो तो बढ़ेगा तो खरीदना ही पड़ेगा ना खाने के लिए. रिक्शा के लिए और पेट्रोल पंप का स्टोर करने के लिए भी पेट्रोल पंप के लिए यहाँ पे लाइन लग रही है, क्या बोलेंगे आप? अभी तो तकलीफ बढ़ जाएगी ना, अभी लाइन बढ़ेगा तो तकलीफ बढ़ जाएगा. अभी सब जनता को तकलीफ बढ़ जाएगा ना. सरकार से क्या मांग है? सरकार से वही है कि कम करे और बढ़ावे में तो इतना 60-60 रुपए बढ़ाएंगे तो जनता कैसा रहेगी. तकलीफ बढ़ जाएगा ना सबको. 60 रुपया बढ़ेगा तो एक सीएनजी पंप पे एक बाटले पे तो तकलीफ बढ़ जाएगी ना अपने को. तो 60 रुपया बढ़ गए हाँ. तो 60 बोलेगा तो 950 तो कितना हो गया, 1000 रुपया क्या ज्यादा हो गया, 1000 हो गया है. अभी सरकार ने क्या करना चाहिए बोले तो सरकार ने कुछ इसके लिए गरीब आदमी के लिए कुछ तो अपना कम करना चाहिए, निर्णय लेना चाहिए कि आम आदमी कैसा जिएगा. अब इससे ज्यादा क्या बोल सकते सरकार को, बस इतना ही बोलना है. तर एकूणच आपण पाहिलं या होत्या सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या या युद्धामुळे थेट सामान्य नागरिकांना, भारतीय सामान्य नागरिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. एकूणच तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे आणि यामुळे घरातलं बजेट कोलमडणार आहे. आज सकाळीच हे घरगुती गॅस सिलेंडरचे दर हे 60 रुपयांनी वाढलेत, तर व्यावसायिक गॅस सिलेंडर हे 115 रुपयांनी वाढलेत. एकूणच आपण रिक्षा चालक तसेच सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावरून त्यांनी एकच प्रतिक्रिया दिली आहे, ती म्हणजे या महागाईमुळे आमच्या घरातलं बजेट हे कोलमडणार आहे. तर मी जान्हवी जाधव, माझ्या सहकारी अंतरा यांच्यासोबत मुंबई.